नमस्कार, मी पंजाब तक. आज आहे 31 मार्च 2026. मी म्हटलं होतं ना 30 तारखेला राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार. तर ठिकठिकाणी गारपीट देखील झालं, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. आणि आता मग शेतकऱ्याचे परत फोन येईल की हे पाऊस कधीपर्यंत आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्या मागील अंदाजात सांगितलं की राज्यामध्ये 3 तारखेपासून 3 एप्रिलपर्यंत पाऊस पडणार आहे. तर सांगायचं झालं तर 31 तारीख, 1, 2, 3, 4 एप्रिल आणि 5 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये असंच अवकाळी पावसाचा सावट राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर आज देखील म्हणजे आज 31 मार्चला देखील आज देखील मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आज देखील पाऊस पडणार आहे. तिकडे उत्तर महाराष्ट्राकडे देखील असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आणखी खरा जास्त पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो. 2 एप्रिल आणि 3 एप्रिलच्या दरम्यान आणखीन जरा वादळी वाऱ्यासारखा गारपिटीसह पाऊस पडणार आहे. म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो. नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, मुंबई, ठाणे, त्याच्यानंतर इगतपुरी, नाशिक, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर जालना जिल्हा झालं, संभाजीनगर झालं, जळगाव जिल्हा झालं, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, त्याच्यानंतर जालना, त्याच्यानंतर अकोला, अमरावती ह्या पट्ट्यात आणि त्याच्यानंतर इकडं साताऱ्यापासून म्हणजे कोल्हापूर, सातारा तसेच पुणे ते तसा पट्टा संगमनेर, अहिल्यानगर, जळगावपर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी खूप गारपीट पाहायला भेटणार आहे. गारपीट देखील होणार आहे. म्हणून ज्यांचं कांदा असेल, गहू असेल त्यांनी काळजी करून घ्यावी. या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे. म्हणून शेतकऱ्यांनी झाडाखाली थांबू नये. आपली पाळीव प्राणी पशुधन झाडाखाली बांधू नये. म्हणून हे देखील सर्व लक्षात येतं. म्हणजे 4 तारखेपर्यंत 4 एप्रिलपर्यंत राज्यात असंच अवकाळीचं दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या विभागात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि 5 एप्रिलला फक्त नागपूरमध्ये वर्धा, भंडारा 5 तारखेला तिकडं जाईल आणि 6 तारखेपासून राज्यातलं वातावरण कोरडं होईल. म्हणजे 6 एप्रिल नंतर राज्यात कोरडं हवामान होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. पण आणखीन पण 31, 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत 5 दिवस पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. खूप ठिकाणी गारपीट होणार आहे. काही जणांना म्हणजे आतापर्यंत गारपीट ज्या भागात झाल्या तिथं देखील गारपीट पाहायला भेटणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. खास करून शेतकऱ्याला सांगू इच्छितो जे कांद्याचा पट्टा आहे म्हणजे साताऱ्यापासून ते असा बारामती, पुणेमध्ये जवळपास 150 गाव आहेत. तर पुणे असा कोकणपट्टी, त्याच्यानंतर अहिल्यानगर, बीड जिल्हा, संभाजीनगर, इकडे नाशिक, जळगाव ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त गारपीट होणार आहे. म्हणून हा अंदाज त्या कांद्याच्या शेतकऱ्यांना लक्षात येताना आपण आपले कांदे असतात तर काढून झाकून ठेवायचे. म्हणून हे देखील त्या शेतकऱ्यांना लक्षात येतं. मराठवाड्यात देखील गारपीट होणार आहे. मराठवाड्यात देखील काय होणार आहे, परभणी जिल्ह्यात इकडे पालम तालुक्यामध्ये, इकडे नांदेड भागामध्ये होणार आहे. इकडे जिंतूरकडं वालोर जिंतूर परिसरामध्ये होणार आहे. ही देखील मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी गारपीट होणार आहे. म्हणून ही देखील लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतात. बीड जिल्ह्यात देखील कडा, आष्टी, इकडं पाथर्डी भागामध्ये, त्या भागात, पैठण ह्या परिसरात देखील काही ठिकाणी गारपीट होणार आहे. म्हणून ही अंदाज शेतकऱ्यांना लक्षात येतात. म्हणजे सांगायचं झालं तर अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, तर बुलढाणा जिल्ह्यात घाटाच्या खाली म्हणजे सिंदखेड राजापासून ते बुलढाणा, चिखली त्या परिसरानं घाटाच्या खाली खूप मोठ्या प्रमाणात गारपीट होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना आपली जनावरे, पाळीव प्राणी, पशुधन व्यवस्थित ठिकाणी ह्या 4 एप्रिलपर्यंत बांधून ठेवून स्वतःचं संरक्षण करायचे. अकोला जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे. अमरावती जिल्ह्यात देखील होणार आहे. वर्धा जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे. यवतमाळकडे देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. म्हणजे सांगायचं झालं तर 4 एप्रिलपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात 1 दिवस आड पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे देखील लक्षात यायचं. म्हणून हे देखील लक्षात यायचं. अचानक जर वातावरण बदल झालं तर लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल. धन्यवाद.